हरे कृष्ण. येत्या रामनवमीनिमित्त रामानंदीय वैष्णव श्री नितीन पोळ प्रभू हे प्रभू श्री रामचंद्रांच्या वाल्मिकी रामायणमध्ये सुरुवातीला आलेल्या गुणांवरती वेगवेगळ्या भक्तांकडून वेगवेगळे लेख आणि व्हिडिओ बनवून घेत आहेत. तर त्यासाठी मला त्यांनी कृतज्ञ राम या गुणावरती व्हिडिओ बनवायला सांगितलेला आहे. तर त्यानुसार प्रभू श्री रामचंद्रांची कृतज्ञता या विषयावरती मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर पहिला भाग आहे वानरांप्रती कृतज्ञता. वानरांनी प्रभू श्री रामचंद्रांना जी मदत केली त्याबद्दल ते नेहमी कृतज्ञ होते. जरी भगवंतांना कोणाच्या मदतीची गरज नव्हती तरीही त्यांची कृपा होती की त्यांनी त्यांची मदत घेतली. ज्यावेळेला युद्ध पूर्ण झालं त्यानंतर आकाशातून देवीदेवतांनी भगवंतांना वरदान मागायला सांगितलं. भगवंत वरद आहेत, ते सगळ्यांना वर देतात, पण या ठिकाणी मानवाच्या रूपात लीला करतात. तर भगवंतांनी हे वर मागितलं की सगळ्या वानरांना परत जिवंत करावं. आणि एवढंच नव्हे तर ह्या कृतज्ञ भावापोटी जेव्हा प्रभू श्री रामचंद्र अयोध्येला निघाले तर पुष्पक विमानामध्ये त्यांनी सगळ्या वानरांना बसायला सांगितलं. आणि भगवंतांचा हा उदारपणा बघून, हे मोठं हृदय बघून पुष्पक विमानाने स्वतःला मोठं केलं. पुष्पक विमान जेव्हा रावण वापरत होता त्यावेळा ते आनंदी नव्हतं, पण जेव्हा भगवंत वापरत होते आणि त्यांचा हा जो भाव होता की सगळ्यांना घेऊन जाणं, त्यावेळा पुष्पक विमानाने स्वतःला मोठं केलं. आणि एवढंच नव्हे तर जेव्हा हे विमान निघालं तर किष्किंधा क्षेत्रावरून जात असताना सीतामाताने बघितलं तर रामाने सांगितलं की हे किष्किंधा क्षेत्र आहे, सुग्रीवांची राजधानी आहे, इथं सगळे वानर राहतात. तर सीतामाताने रामांना असं विनंती केली की हे जे सगळे वानर आहेत यांच्या पत्नींना, यांच्या कुटुंबियांना पण आपण अयोध्येला घेऊन जाऊया. तर हा कृतज्ञ भाव, म्हणजे कुणी आपल्यासाठी मदत केली आहे तर त्याचा प्रतिसाद देण्याचा भाव हा प्रभू श्री रामचंद्र आणि सीतामातांमध्ये आहे. आणि अयोध्येला गेल्यानंतर अयोध्या नगरीमध्ये सगळी झाडं एकतर आनंदाने, भगवंताने अशी योजना केली, मुळात भगवंत आल्यामुळेच सगळी झाडं आनंदाने बहरून गेली, फळांनी लगडून गेली आणि या वानरांना भरपूर फळं खायला मिळावीत ही भगवंतांची इच्छा होती. आणि एवढंच नव्हे तर ज्यावेळेला भगवान कृष्ण म्हणून बाललीला करत होते तर त्यावेळेला यशोदामाता त्यांना रागवत होती की तू ते लोणी चोरतोस, इतर गोपींचं लोणी चोरतोस आणि शिवाय तू ते मित्रांना पण खायला घालतोस आणि शिवाय माकडांना पण खायला घालतोस, काय आहे हे? तर प्रभू श्री कृष्ण म्हणाले की तुला माहीत नाही आहे, पूर्वी मी राम होतो आणि जेव्हा मी राम होतो त्यावेळेला या वानरांनी मला वनवासामध्ये खूप मदत केलेली होती आणि त्यावेळेला मी वनवासात असल्यामुळं मी त्यांना काहीच देऊ शकत नव्हतो, पण मी हे लक्षात ठेवलं आहे आणि आता मी त्यांना, ज्यावेळेला माझ्याकडे सगळं आहे त्यावेळेला मी माझ्या हाताने त्यांना लोणी भरवत आहे. तर ही प्रभू श्री रामचंद्रांची वानरांप्रतीची कृतज्ञता होती. त्यानंतर जटायू. तर जटायूने आत्मसमर्पण केलं भगवंतांच्या सेवेमध्ये. सुरुवातीला भगवंतांनी त्याचं गुणगान जगापुढं व्हावं म्हणून त्याची कठोर परीक्षा पण घेतली, पण नंतर ज्या वेळेला जटायूने सांगितलं की असं असं सीतेचं अपहरण झालेलं आहे तर त्यानंतर जटायूने त्यानंतर देहत्याग केला, देह सोडला. तर भगवंतांनी त्याचे अंतिम संस्कार एका पुत्रवत केले, आपल्या पित्याप्रमाणे त्याचे अंतिम संस्कार केले आणि त्याला तत्काळ वैकुंठधामाला पाठवून दिलं. तर ही जटायूप्रतीची प्रभू श्री रामचंद्रांची कृतज्ञता होती. खार, ज्या वेळेला अनेक वानर मोठमोठे दगडं ठेवून सेवा करत होते तर छोटीशी जी खार सेवा करत होती तर हनुमंताने तिला बाजूला व्हायला सांगितलेलं होतं, पण रामाने हनुमंतांना थांबवलं आणि त्या खारीला जवळ घेऊन तिच्या पाठीवरून आपला हात फिरवला. म्हणून असं म्हटलेलं आहे की त्या खारीच्या पाठीवर आज जी 3 बोटं आहेत ती प्रभू श्री रामचंद्रांची आहेत. तर अशा रीतीनं खारीप्रती देखील तिच्या छोट्याशा सेवेची दखल घेऊन भगवंतांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. सीतामातेप्रती भगवंतांची कृतज्ञता. सीतामातांना आवश्यकता नसताना देखील त्यांनी धर्मासाठी, म्हणजे एक आदर्श धर्माचं उदाहरण पण स्थापित करत आहेत सीतारामजी. आणि त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्रांप्रित्यर्थच्या प्रेम आणि भक्तिपोटी त्या देखील वनवासामध्ये आल्या. तर भगवंतांनी हृदयामध्ये कायम याची जाणीव ठेवली की आपल्यासाठी सीतामाता सगळं, कारण त्या अतिशय कोमल होत्या. त्या ज्यावेळेला विवाह होऊन अयोध्येमध्ये आल्या तर त्यांच्या स्वागतासाठी 6 इंचाच्या कमळाच्या पाकळ्या रस्त्यावर टाकलेल्या होत्या, पण त्या देखील त्यांना टोचत होत्या. तर इतक्या कोमल असलेल्या सीतामाता सगळं सोडून वनवासामध्ये आलेत याची जाणीव सदैव प्रभू श्री रामचंद्रांनी
मनामध्ये ठेवली. आणि ह्या कृतज्ञतेपोटीच जेव्हा ते वनवासात राहत होते तर त्यांनी विचार केला की मी दुसरं तरी काही आता देऊ शकत नाही आहे. तर त्यांनी आपलं जास्तीत जास्त वेळ आणि अधिक प्रेमाचा वर्षाव सीतामातांवरती ते करत होते. आणि त्यामुळे सीतामाता त्यांना म्हणतात की अयोध्येमध्ये तुमच्यासोबत मी जितके आनंदी होते त्याहून अधिक आनंदी मी या वनवासामध्ये आहे. आणि एवढंच नव्हे तर जेव्हा सुवर्णमृग आला तर भगवंतांना लक्ष्मणांनी पण वॉर्निंग दिलेली होती की हा काहीतरी धोका असू शकतो. आणि भगवंतांनाही याची जाणीव होती की हा खूपच सुंदर आहे हरिण हे, की जे असं असू शकत नाही आणि बाकीचे प्राणी त्यापासून दूर पण राहत आहेत. पण तरी पण भगवंत का त्या हरणाच्या मागे गेले? कारण हा सीतेप्रतीचा कृतज्ञ भाव होता की तिनं माझ्यासाठी एवढं केलेलं आहे, तर जेव्हा ती माझ्याकडं काहीतरी मागते आहे तर ते देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे तिला नाही म्हणण्याचा माझं हृदय होत नाही आहे. तर हा सीतामातेप्रती कृतज्ञ भाव होता. हनुमंतांनी भगवंतांसाठी सीतामातेला शोधण्याचं एवढं अवघड कार्य केलं आणि हनुमानजी परत आले. तर परत आल्यानंतर प्रभू श्री रामचंद्राने त्यांचं स्तुती प्रशंसा केली. ते म्हणाले की 3 प्रकारचे सेवक असतात, सर्वोत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. कनिष्ठ सेवक हा दिलेलं काम पण नीट करत नाही, मध्यम सेवक दिलेलं काम व्यवस्थित करतो आणि उत्तम सेवक हा दिलेलं काम करतोच पण त्याहून अधिक करतो. आणि तू असा उत्तम सेवक आहेस आणि माझ्याकडं तुला देण्यासाठी काहीच नाही आहे, पण मी अतिशय कृतज्ञ आहे तुझ्याप्रती आणि मी दुसरं काही देऊ शकत नाही, म्हणून मी तुला माझं आलिंगन देतो. आणि भगवंतांनी त्यांना आलिंगन दिलं. आणि हनुमानजी म्हणतात की मी तरी वानर आहे, मी तर मानव पण नाही आहे आणि कनिष्ठ दर्जाचा आहे मानवापेक्षा, पण तरी देखील तुम्ही मला आलिंगन दिलं आहे, तर म्हणून हा देह मी तुमचा महाप्रसाद समजतो आणि मला असं वरदान द्या की हा देह म्हणजे मी चिरंजीवी राहावं. कशासाठी? तर या शरीराच्या आसक्तीपोटी नाही आहे, तर हा तुमचा महाप्रसाद आहे. म्हणून ज्यावेळेला अयोध्येमध्ये नंतर राज्याभिषेकनंतर अनेक फेस्टिवल्स होत गेले, तर एका फेस्टिवलमध्ये भरपूर भोजन चालू होतं, महाप्रसाद. आणि त्यावेळेला म्हणजे सगळ्यांना प्लेट्स दिल्या जात होत्या केळीच्या पानांवर. तर केळीची पानं सगळ्यांना दिली आणि प्रभू श्री रामचंद्रांना देखील देण्यात आलेलं होतं आणि हनुमंतांना प्लेट मिळत नव्हती. तर त्यावेळेला भगवंतांनी ज्यावेळेला बघितलं की अरे हनुमंतांना प्लेट मिळत नाही आहे, तर त्यांनी हनुमंतांना जवळ बोलवलं आणि ते म्हणाले की तू माझ्या प्लेटमधूनच खा. पण हनुमानजी हे करणं शक्य नव्हतं. तर भगवंतांनी केळीच्या पानाला मधून असं आपल्या बोटाने असं एक उभी रेष मारली. म्हणजे आज जे केळीच्या पानावर जी रेष दिसते आपल्याला मध्यभागी, असं म्हणतात की ही प्रभू श्री रामचंद्रांनी त्या पानाचे जे 2 भाग केले त्याच्यामुळे हे झाले. आणि एका भागामधून रामांनी भोजन घेतलं आणि दुसऱ्या भागामधून हनुमंतांना त्यांनी घ्यायला सांगितलं. तर अशा पद्धतीनं सदैव त्यांनी हनुमंतांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. नंतर एका प्रसंगामध्ये, एका रामलीलेमध्ये असं घडलं की रावणाचा वध करून राम आणि संपूर्ण त्यांचे सगळे जे भक्त होते, वानरसेना, हे चालत अयोध्येला येत होते. आणि त्यावेळेला हनुमानजी सगळ्यात पुढे येऊन सगळ्या अरेंजमेंट्स करायचे. तर एका ठिकाणी कडप्पाजवळ ते हनुमानजी खूप पुढं आले आणि खूप पुढं आल्यानंतर त्यांना वाटलं की आता मागच्यांना कळणार कसं. तर म्हणून एका गुहेमध्ये त्यांनी राहण्याची व्यवस्था केलेली होती. तर त्या ठिकाणी ती खिंड होती, 2 मोठे डोंगर होते. आणि मग हनुमंतांनी काय केलं की त्या 2 मोठ्या डोंगरांवरती अशी एक सोनेरी दोरी बांधली की जेणेकरून त्यांना राम आणि बाकीच्यांना ते समजेल. आणि सीतामातांनी लांबून बघितली तर सीतामाता म्हणाली की बघा तुमचे प्रिय भक्त हनुमंतांनी किती चांगली व्यवस्था केली आहे. आणि मग ज्यावेळेला राम तिथं आले तर रामाने हनुमंतांना त्यांचं कृतज्ञता व्यक्त केली की तू माझी किती सेवा करतोस. आणि परत अजून देखील वनवास पूर्ण झालेला नव्हता, तर मी तुला काही देऊ शकत नाही. तर त्या गुहेमध्ये ते म्हणाले की मी माझ्या हाताने तुझं चित्र काढतो. आणि त्यांनी चित्र काढलं. आणि त्याचबरोबर त्याने हनुमंतांना असं वरदान दिलं की ही दोरी मी असं वर देतो, मी असं जाहीर करतो आहे की जे भाग्यवान जीव असतील त्यांना ही दोरी सदैव शाश्वत काळासाठी दिसेल आणि ज्याला ही दोरी दिसेल तो तत्काळ माझ्या धामाला परत येईल. आणि म्हणून आपण बघतो की 18व्या शतकामध्ये ब्रिटिश अधिकारी थॉम्सन मुनरो याला ती दोरी दिसली आणि त्यानंतर 4-5 दिवसात त्याचा मृत्यू झाला. आणि असं म्हटलेलं आहे की ज्याला ती दोरी दिसते त्याचा मृत्यू होतो आणि तो भगवंतांकडे निघून जातो. तर ही घटनेची नोंद मद्रासच्या गॅझेटमध्ये देखील केलेली आहे. 1854च्या सुमाराची ही घटना आहे. तर अशा रीतीनं
हनुमंतांप्रती आपली कृतज्ञता, आपल्या प्रेम भावना म्हणजे कृतज्ञतेच्या भावना भगवंतांनी व्यक्त केल्या. गरुडजी तर ज्यावेळेला भगवंत राम, लक्ष्मण आणि संपूर्ण सेना युद्धामध्ये नागपाशाद्वारे बद्ध झाले. आता भगवंतांना काही फरक पडत नाही. भगवंत मूळ जे अनंत शेष आहेत ते स्वतः भगवान लक्ष्मण आहेत. पण हे भगवंत लीला करतात आणि आपल्या सगळ्या भक्तांना त्यांचं गुणगान करण्याची भगवंत संधी घेतात. तर नागपाशामध्ये बद्ध झाले आणि त्यांना हालता पण येत नव्हतं. सगळ्या नागांनी बद्ध करून टाकलेलं होतं. तर यावेळेला सगळ्या देवीदेवतांनी गरुडजींना प्रार्थना केली की तुम्ही मदत करा. आणि मग गरुडजी तिथं आले आणि त्यांच्या शक्तीमुळं त्यांना तिथं आलेलं बघताच बरेचसे नाग तिथून पळून गेले. आणि गरुडजींनी आपल्या केवळ पंख हलवणं आणि तिथं येणं या गोष्टीमुळे सगळे नाग निघून गेले आणि तत्काळ राम, लक्ष्मण आणि सगळेजण त्या नागपाशातून मुक्त झाले. तर त्यावेळेला भगवान श्रीराम गरुडजींना त्यांची कृतज्ञता व्यक्त करत आहेत की तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला वाचवलं आणि म्हणूनच हे शक्य झाले, अन्यथा या युद्धामध्ये आम्ही काही करू शकलो नसतो. आता ही भगवंतांची नम्रता आहे. गरुडजी भगवंतांचे नम्र सेवक आहेत. पण भगवंत एक प्रामाणिक कृतज्ञता दाखवतात. ज्यावेळेला युद्धामध्ये इंद्राने त्याचं सारथी पाठवलेला होता माताली, तर भगवंतांनी इंद्राप्रती आणि त्या सारथ्याप्रती देखील कृतज्ञ भाव ठेवला की मला युद्धामध्ये तुमची एवढी मदत झालेली आहे. तर भगवंतांना कोणाच्या मदतीची गरज नाही आहे, परंतु भगवंतांमध्ये ही स्वाभाविक कृतज्ञता आहे. एकदा तर ते मातालीला युद्धामध्ये असं बरेच हे चालू, असं जायला पाहिजे, असं जायला पाहिजे, कारण रावण वर जायचा, खाली जायचा, अदृश्य व्हायचा, हवेत जायचा. तर मग त्या स्पीडला मॅच कधी कधी माताली करू शकत नव्हतं. तर मग मातालीवर चिडले एकदा भगवंत. पण त्यांच्या लगेचच लक्षात आलं की अरे नाही, हे तर दुसऱ्याचे सारथी आहेत. आणि मग ते लगेच शांत झाले. आणि तरी पण म्हणून त्यांनी सदैव कृतज्ञ भाव माताली आणि इंद्राप्रती ठेवला. लक्ष्मणाप्रती भगवंतांची कृतज्ञता. तर आपल्याला माहिती आहे लक्ष्मण भगवंतांनी 14 वर्ष अथकपणे भगवंतांची सेवा केली, म्हणजे न झोपता. ज्यावेळेला अयोध्येला परत आले, राज्याभिषेकचा सेरेमनी चालू होता, तर त्यावेळेला लक्ष्मणांना थोडीशी डुलकी येत होती. आणि काही लोकांना असं वाटलं की अरे असं कसं काय. तर त्यावेळेला रामांनी सांगितलं की त्यांनी 14 वर्ष झोप घेतलेली नाही आहे. तर म्हणून अरुण नयन असं वर्णन केलेलं आहे लक्ष्मण भगवंतांचं की ते त्यांचे डोळे गुंजेसारखे लाल झालेले आहेत प्रभू श्री रामचंद्रांच्या सेवेमध्ये. तर भगवंतांना सदैव लक्ष्मणांप्रती कृतज्ञ भावना होती. तर म्हणजे हा जो काही त्याग लक्ष्मणांनी केलेला आहे त्यासाठी कृतज्ञ भावना होती. आणि लक्ष्मणांवर प्रेम पण होतं. सीतामाता एकदा म्हणतात की ज्यावेळेला लक्ष्मण बरोबर असतात तर त्यावेळेला रामानं माझी देखील आठवण येत नाही, माझी देखील गरज वाटत नाही. तर अशा रीतीनं युद्ध जेव्हा चालू होतं तर बरेच दिवस राम हे कृपावश रावणाचा वध करत नव्हते. त्यांना असं वाटत होतं की आज उद्या परवा कधीतरी रावण सुधारेल. एवढं मोठं नुकसान होताना बघून त्याला समजेल की हे आपल्या ताकदीच्या बाहेरची गोष्ट आहे आणि आपण शरण गेलेलं बरं. आणि रामांची एक इच्छा होती की फक्त तू सीतेला परत दे आणि मी तुला सोडून देईन. तर ही कृपा भावना होती म्हणून बरेच दिवस त्याचा अजून वध करत नव्हते. पण टर्निंग पॉईंट तो होता ज्या वेळेला लक्ष्मणांना बाण लागला आणि मग हनुमंतांनी संजीवनी आणली. तर त्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी ठरवलं की बास, आता खूप झालं. आता लक्ष्मणांवरती एवढा मोठा हल्ला झाला आहे, आघात झाला आहे, तर आता मी थांबणार नाही, आता मी रावणाचा वध हा करणारच. तर हा टर्निंग पॉईंट होता. तर ही लक्ष्मणांप्रतीची कृतज्ञ भावना होती की त्यांनी माझ्यासाठी एवढं केलेलं आहे, तर मी आता हे सहन करू शकत नाही. आणि इतकंच नव्हे तर ज्यावेळेला सीतामातेची अग्निपरीक्षा झाली तर काही आचार्य सांगतात की ही का सीतामाता तर शुद्ध आहेत, त्यांना परीक्षा द्यायची गरज पण नाही आहे, पण भगवंतांनी ही का त्यांना द्यायला लावली. तर त्याचं कारण हे होतं की वनवासामध्ये असताना सुवर्णमृगच्या मागे जेव्हा राम गेले त्यावेळेला सीतामाता भगवंतांप्रतीच्या प्रेमापोटी असेल होतं, पण लक्ष्मणांना कठोर बोललेल्या होत्या की तुम्ही माझा भोग घेण्यासाठी तुम्ही इथं राहिलेला आहात, म्हणूनच तुम्ही बनवा. आणि अशा रीतीनं त्यांनी लक्ष्मणांचं मन दुखवलं. लक्ष्मणाने आयुष्यभर कधीही हे मनात ठेवलं नाही किंवा पुढं वावरताना वागताना हे कधीही असं जाणीव करून दिली नाही की तुम्ही असं मला कठोर, नाही ते भयानक कठोर होतं बोलला, तर असं कधी जाणीव करून दिलं नाही. पण भगवंतांना हे आवडलं नाही आणि म्हणून त्याचा हा परिणाम होता की सीतामातेला देखील प्रभू श्री रामचंद्रांनी अग्निपरीक्षा द्यायला लावली. आणि रामांबरोबरच सीतामाता देखील त्यांचा कृतज्ञतेचा गुण व्यक्त करतात. ज्यावेळेला अयोध्येमध्ये राज्याभिषेक झाला
तर त्यावेळेला भरपूर सेलिब्रेशन्स चालू होते आणि त्या सेलिब्रेशन सीता आणि राम रथावर आरूढ होऊन सगळे बघत होते. आणि त्यावेळेला काय झालं की मोठ्या रंगांची उधळण चालू होती आणि उधळण चालू असताना आकाशामध्ये लाल रंगाची उधळण केली गेली. तर ती ज्यावेळेला सीतामाता बघत होत्या तर आत्तापर्यंत आनंदी होऊन सगळं बघत होत्या, पण ही लाल रंगाची उधळण बघितल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि रामाने विचारलं की काय झालं. तर सीतामाता म्हणाल्या की मला जटायूचं स्मरण झालं की त्या जटायूने मला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी जे त्याला शक्यही नव्हतं आणि मी त्याला सांगितलेलं, पण तरी देखील त्यांनी बलिदान करून आपला देहत्याग केला आणि तुम्हाला निरोप त्यांनी दिला. तर ही कृतज्ञ भावना सीतामातांच्या हृदयात देखील होती जटायू प्रती. त्याचबरोबर वनवासातून जात असताना गंगा नदी आणि अन्य देवतांना देखील सीतामातांनी प्रार्थना केलेली होती की आमचा हा जो वनवासातला स्टे आहे तो सुरक्षित होऊ दे आणि आम्हाला परत व्यवस्थित येऊ दे. आणि सीतामातांनी हे लक्षात ठेवून जेव्हा ते परत येत होते तेव्हा गंगामाता आणि त्या रिस्पेक्टिव्ह जे काही संबंधित वनदेवता आणि हे होते तर त्यांना आपली कृतज्ञता व्यक्त केली. तर हे रामायणमधलं प्रभू श्री रामचंद्र, सीतामाता आणि यांचा कृतज्ञ भाव आहे. आणि अन्यत्र देखील रामायणमध्ये अन्य व्यक्तिमत्व जे आहेत त्यांच्याकडून देखील हे आपल्याला शिकायला मिळतं. तर कृतज्ञता हा खूप शक्तिशाली गुण आहे. म्हणजे जे काही सद्गुण आहेत आणि जे काही वैष्णव गुण आहेत तर त्याच्यामध्ये कृतज्ञता हा जननी प्रमाण आहे. जर कृतज्ञतेचं हृदयात पालन केलं तर बाकीचे गुण पालन करणं सहज शक्य होतं. आणि भौतिकदृष्ट्या देखील जर आपण कृतज्ञ भावना ठेवली भगवंतांप्रती, जे काय मिळालं आहे मला त्याच्यासाठी, अन्य लोकांप्रती, आपल्या जीवनामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे, तर या सगळ्यांप्रती जर कृतज्ञ भाव ठेवला तर आपलं जीवन आनंदी आणि पॉझिटिव्ह नक्कीच बनतं. तर मी प्रभू श्री रामचंद्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्याने आजपर्यंत मला जे काही दिलेलं आहे आणि भविष्यात पण नेहमीच ते देणार आहेत, त्यांच्यामुळेच आपल्याला सगळं मिळतं आहे. आणि नितीन पोळ प्रभूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतो की भगवंतांच्या या गुणांवरती ध्यान करण्याचा आणि अभ्यास करण्याची संधी मिळाली. धन्यवाद. हरे कृष्ण. प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय.